मंत्री गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता बोर झालेत। त्यामुळे ठाकरेंनी आता नवीन उभारीनं पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं पाटील यांनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरेंना 8 महिन्यांनंतर साक्षात्कार झाला असेल तर मला माहिती नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन 210 दिवस झालेत, त्यामुळे त्या गोष्टीला आता मी महत्त्व देत नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। हे बघा, एक वेळेस पिक्चर लागला 7 महिने झाल्यानंतर त्या पिक्चरला महत्त्व नसतं। गद्दार गद्दार हे ऐकून आता लोकही बोर झालेले आहेत। मला वाटतं जे आता तुम्हाला मिळालेलं आहे किंवा नाही मिळालं आहे, आता लोकांनी काय गद्दारी केली हे सगळं संपलं आहे। आता त्या गोष्टीला 7 महिने झाले, 8 महिने झाले। नवीन उभारीनं त्यांनी पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे। मग शेवटी निवडणुकीला महत्त्व आहे, निवडून यायला महत्त्व आहे। तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू, आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करा। 8 महिन्यानंतर त्यांना काही साक्षात्कार झाला असेल त्याची मला माहिती नाही। त्या गोष्टीला आता राहिलंच काय हो, आता 7-8 महिने झाले। एकनाथ शिंदे आता 7 महिने झाले, म्हणजे 7-21 210 दिवस झाले मुख्यमंत्री होऊन। आता त्या गोष्टीला काय अर्थ नाही। स्वतःला वाघ म्हणणारे धमकीला काय घाबरत आहे? मी वाघ आहे, मी वाघ आहे, दात काढलेला वाघ आहे काय? भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खोचक ट्विट करत उद्धव ठाकरे पक्षाला टोला लगावलाय। उबाठा पक्षप्रमुखांनी शकुनी काका समजेपर्यंत त्यांचा पक्षच कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल अशी टीका पडळकर यांनी केलेली आहे। ते चॉकलेट बॉय ते 2 चॉकलेट बॉयची एक जोडी आहे। ते एसटीच्या आंदोलनामध्ये जातात, तिथं रात्री रात्री झोपतात। MPSCच्या युवांच्या बाबतीत सुद्धा रात्री तिथं झोपतात, स्वतःचा सत्कार तिथं करून घेतात, विजयाची मिरवणूक काढतात आणि साधा GR सुद्धा काढू शकत नाही। त्यामुळे हे चॉकलेट बॉय स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे जे ट्विट करतील, जे जे बोलतील ते स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी असतं, त्यामुळे लोकांच्या हितासाठी असतं। त्यामुळे या चॉकलेट बॉयजकडे किती लक्ष द्यायचं हे आपण सर्वांनी ठरवलं। तर आपण ऐकलं, एकीकडे रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना टोले लगावलेले आहेत, त्यांच्यावर टीका केलेली आहे। दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करत उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला चांगलेच टोले लगावल्याचं दिसतंय। त्यामुळे आता रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय ते देखील पाहूया। रोहित पवार हा मुळात बिंडोक माणूस आहे। ह्या रोहित पवाराला आमच्याकडं मेंढ्या अशा काय इकडं तिकडं हालचाल करायला लागल्या तर आमचा मेंढका त्याला डागणीनं डागतो, पण रोहित पवाराला मेंढराच्या डागणीनं डागून सुद्धा तो शुद्धीवर येईल असं मला वाटत नाही। कारण तुम्ही बघितलं, इथंच ते प्रचाराला आले होते त्यांच्या उमेदवाराला आणि तो 20,000च्या वर जाणार नाही म्हणतोय। म्हणजे हा माणूस ह्याच्यावरती बोलण्याच्या पात्रतेचा माणूस नाही आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कामाचा व्याप खूप मोठा असतो आणि असं असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी रोड शो केलाय। नक्कीच त्यांना काही वेगळा अंदाज आला असावा, म्हणून ते प्रचारात उतरल्याची मार्मिक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केलेलं आहे। ह्याच्या आधी असं कुठं मुख्यमंत्र्यांनी बाय इलेक्शनला रोड शो केलेले माझ्या तरी ऐकवात नाही, पण ह्यावेळेस त्यांनी केलेलं आहे। कदाचित त्यांना काही वेगळ्या पद्धतीनं कुणकुण लागली असेल म्हणून केलं का काय केलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी मला माहिती नाही।